पारंपरिक कौशल्यावर आधारित व्यवसाय सुरू करणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबवली जात आहे। या योजनेचा मुख्य उद्देश आहे हाताने काम करणाऱ्या कारीगरांना आर्थिक मदत करून त्यांना स्वतःच्या व्यवसाय उभारण्यात प्रोत्साहन देणे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3 लाखापर्यंतचे बिनव्याज कर्ज दिले जात आहे। हे कर्ज 2 टप्प्याने दिले जाते। पहिल्या टप्प्यात 1 लाख, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख। या योजनेचा लाभ पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना दिला जातो। लोहार, सुतार, चम्हार, कुम्हार, राजमिस्त्री, नाबी, बेडा तयार करणारे। याशिवाय योजनेतून एकूण 140हून अधिक पारंपरिक कौशल्याधारित व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे। पात्रता आणि अटी काय आहे बघा याची। अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी। कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा। कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरत नसावा। आता अर्ज कुठे करायचे बघा। अर्ज करण्यासाठी तुम्ही PM विश्वकर्माच्या अधिकृत पोर्टलवर जाऊ शकतात। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून आवश्यक कागदपत्रासह फॉर्म भरावा लागतो। अर्ज स्वीकृत झाल्यानंतर प्रशिक्षण, टूल्स व आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो। जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही पारंपरिक कामात गुंतलेले असेल आणि व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। कोणताही व्याजाचा बोज न घेता तुमचे स्वप्न साकारा।